वेलकम टू माय चॅनल श्रुती आणि बरेच काही मध्ये. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला संक्रांती स्पेशल व्लॉग बघायला मिळणार आहे. ऍक्च्युली असं आहे की संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू कधी करू शकतो, बट उद्याची अमावस्या आली आहे. सो माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला वेळ नाही मिळाला हळदी कुंकू करायला. सो मी आज ठेवले हळदी कुंकू माझ्याकडे. सो आजच्या व्लॉगमध्ये पूर्ण हळदी कुंकू मी कसं केलं, काय अँड ऑल हे सगळं आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. सो व्लॉग लास्ट पर्यंत बघा. ठीक आहे. अँड आता ऑलमोस्ट दुपारचे 4 वाजलेले आहे. माझे दुपारचे सगळे कामं संपून मीन्स माझं वर्क वगैरे कॉन्टेंट्स वगैरे सगळे रेडी करून आता माझं फक्त म्हणजे आता हळदी कुंकवाची तयारी करायची आहे. सो मी आता काहीतरी थोडासा स्नॅक्स बनवणार आहे त्यांच्यासाठी, कारण माझे सगळे फ्रेंड्स इव्हिनिंगला येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. ऍक्च्युली आज नाश्त्यासाठी मी खूप सगळ्या गोष्टी विचार केला की पहिले विचार केला की पावभाजी बनवेल, नंतर विचार केला की मिसळ पाव बनवेल. पण या सगळ्या गोष्टी अशा होत्या की टाइम कन्झ्युमिंग होत्या आणि मला कोणाची तरी हेल्प हवी होती. सो ॲज यू ऑल नो आम्ही दोघंच जण असतो अँड हजबंड तर ऑफिसमध्ये असतात आणि मी एकटी. माझे काम पण असतात, मुलगी पण असते, कारण तिची स्कूल जी आहे ती मॉर्निंगची असते. म्हणून सगळ्या गोष्टी मला एकटीला हँडल कराव्या लागतात. सो ह्या गोष्टी सगळ्या खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग होत्या. मग आईने मला एक सजेशन दिलं. आई बोलली की तू मोट बनवून घे, मोट चिवडा, आपल्या महाराष्ट्रातला एकदम लोकांना आवडणारा पदार्थ. सो मी मटकीला घरीच मोड आणलेली आहे. बघा किती सुंदर मोड आलेली आहे. आणि हे मी काल रात्री भिजत लावून ठेवली होती. आज सकाळी त्याला मी पाण्यातून बाहेर काढून ठेवलं. सो दुपारपर्यंत इतकी छान मोड आलेली आहे. सो आज माझ्या घरच्या नाश्त्याचा मेनू हा आहे की चिवडा, मोट अँड लाडू तर मी आधीच बनवून ठेवले होते ज्यावेळेस संक्रांत होती. मग रोज रोज थोडे माझ्या मुलीला खूप आवडते, माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याला लाडू खूप आवडतात. सो ते रोज एक लाडू खातात. आणि मग नंतर मी आज एक लाडू आणि मी थोडेसे चिप्स फरसाण वगैरे घेऊन आली होती. सो आजचा नाश्ता हाच आहे. हळदी कुंकू आहे आणि साडी घालण्यानेच तर होणार नाही, आणि साडी माझी एकदम फेवरेट आहे. सो मी साडी घालून झालेली आहे तयार. मी कशी दिसते नक्की मला सांगा. मी रेडी झालेली आहे. मी माझ्या मैत्रिणींचा वेट करत आहे. त्यांना कितीही ॲक्युरेट टायमिंग सांगितलं तरी या 1 hour लेट येणारच येणार. सो आय एम वेटिंग फॉर देम. ॲक्च्युली आज 7 o'clockला बिज गुरुकुलमध्ये एक मोठा लॉन्च आहे. मीन्स फ्रीलान्सिंग बंडल ते लोक आज लॉन्च करणार आहे. सो त्याची मीटिंग आहे 7 PM. सो आता ह्या येते तोपर्यंत मी मीटिंग अटेंड करून घेते की मीन्स ॲक्च्युअली फ्रीलान्सिंग थ्रू आपण आपली जर्नी कशी बूस्ट करू शकतो. वेलकम वेलकम वेलकम. सब बहुत सुंदर लग रहे हैं. बच्चे भी आए हैं. फोन करी तू उठाए क्यों उठा होडगोड बोला भांडू नका असं एक्सप्रेशन. गोड 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 बोला. वर्षभर आमच्याशी भांडू नका, आमचं तिळगुळ सांडू नका. ॲक्च्युली यांना उखाणे हा प्रकार माहिती नाही आहे, कारण हा महाराष्ट्रात फेमस आहे. सो त्या वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं बिलॉंग करतात, म्हणून त्यांना हा म्हणजे हे समजत नाही ॲक्च्युली काय आहे. सो मी त्यांना एक्सप्लेन करत आहे की तुम्हाला उखाणे घ्यायची आहे, नवऱ्याचं नाव घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच मी हळदी कुंकू कंप्लीट होईल. सो आता त्यांची प्रिपरेशन सुरू आहे की म्हणजे आता काय उखाणं घेऊ, कसं बोलू, काय म्हणू, ईच अँड एव्हरीथिंग. आणि इतकी मजा आली ना त्यांचे उखाणे लर्न करण्यात, मीन्स माइंड ब्लोईंग. सो तुम्ही पण बघा. आणि यांना शूटिंग गायडन्स देताना मी मैंने ओली चुनेरिया अजय के नाम. आशीर्वादांची फुले हळद लावते, कुंकू लावते, वाण घेते घोड्यात, राहुल रावांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात. आशीर्वाद आशीर्वाद. आमचं उखाणं पाठांतर करणं सुरूच आहे. ॲक्च्युली तिला मराठी येत नाही, ती हिंदी सायडर आहे. बट तिचं असं आहे की आता मला महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये उखाणं घ्यायचं आहे, म्हणून ती मराठीमध्ये लर्न करत आहे.
गुड गुड मंगलसूत्र भी दिखाओ उसका। जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, राहुल रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। वा 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 वा। इथे मराठी उखाणं लर्न करणं एकदम जोरो शोरोमध्ये सुरू आहे। लास्ट पर्यंत एखादीचं उखाणं घेतलेलं। पदांची फुले ते चावीत वाकून, सचिन सिंग नाम घेते, सचिन सिंग रावांचे नाम घेते, तुमच्या मान राखून। व्हिडिओ शूट करताना, बिहाइंड द सीन शूट करताना इतकी मजा येते ना, मीन्स अमेझिंग। रादर दॅन एडिटेड व्हिडिओ बघण्यापेक्षा रॉ बघणं खूप मजा येते। आशीर्वादांची फुले वेचावीत वाकून, सचिन सिंग आईनं ऋतीचा उखाणा घेऊन झाला आणि खूप मजा आली ऋतीच्या उखाण्यामध्ये। सो आता हळूहळू माझ्या बाकीही मैत्रिणी येतात त्यांचं काम आटपून। यांना उखाणं घ्या म्हणायचं म्हणजे यांचं मिनिंग असंच आहे की फक्त नवऱ्याचं नाव सांगावं लागतं। त्यांना हे नाही माहिती की ते उखाण्याच्या माध्यमातून सांगावं लागतं। अँड मीट शी सुजाता जी आज ऑफिस गेली होती, ऑफिसमधून येता येता तिला खूप लेट झालं आणि तिला बिलकुल चेहरा दाखवायचा नव्हता कॅमेरासमोर, म्हणून तिचं लप्पन छप्पाई सुरू होती। अँड फायनली आम्ही कसं तर तिचा व्हिडिओ शूट केला। देखो इसीलिए बोला था कि साड़ी पहन के आओ, अभी लेने में भी कुछ है नहीं। ले मुझे नचवा रहे हो तुम लोग इधर उधर। देखना नहीं उधर। आणि हा बघा बेंगॉली उखाणा। बस हो गया। या मॅडम एकट्याच महाराष्ट्रीयन आहे ज्यांच्याकडे गेस्ट आले होते, म्हणून त्यांना रेडी होऊन यायला वेळ नाही मिळाला। साडी घालून लास्ट पर्यंत व्हिडिओ शूट करायला मी एकदम विसरून गेली। गोष्टीत बोलता बोलता आमचं हळदी कुंकू खूप छान पार पडलं। मीन्स आमच्या याच्यातली स्पेशालिटी अशी आहे, मी एकटी महाराष्ट्रीयन आहे आणि ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहे ना त्या वेगळ्या वेगळ्या स्टेटमधून बिलॉंग करतात। लाईक कोणी राजस्थानी आहे, कोणी बेंगॉली आहे, कोणी यूपी बिहारमधून बिलॉंग करते। सो त्यांच्यासाठी उखाणे हा जो प्रकार आहे हा खूप न्यू आहे आणि त्यांना खूप छान वाटते, खूप एन्जॉय करतात त्या। म्हणून त्यांना जे उखाणे होते ते मराठीतच घ्यायचे होते, म्हणून ही ती जी त्यांची होती ना पूर्ण स्ट्रगल सुरू होती की मला मराठीमध्ये घ्यायचं आहे। सो हसत खेळत छान माझं हळदी कुंकू पार पडलं। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।